नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरी पाचपाखडी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत ज्येष्ठ नागरिकांचीही उपस्थिती आणि संजय केळकर यांच्या प्रचारासाठी महिला उतरल्या रस्त्यावर. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले काम भारी. आता पुढची तयारी या टॅगलाईननं आपल्या कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. यात लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय दिसून आला. दुपारी 4 वाजता सुरू झालेली रॅली रात्री 10 वाजेपर्यंत कोपरीपासून वागळे स्टेटपर्यंतच्या 40 नगर परिसरातील गल्लीबोळातून गेली. फटाक्यांची आतषबाजी, भगवं वातावरण, फुलांची उधळण करत रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या हजारो मतदारांना अभिवादन करत त्यांचं स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री शिंदे यांनी 8 तासात मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्यासोबत रथावर खासदार नरेश म्हस्के, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा, मीनाक्षी शिंदे, संजय बाघुले, राम रेपाळे इत्यादी महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणूक शिवसैनिक आणि मतदारांनी हातात घेतली असून त्याची प्रचिती आजच्या प्रचार रॅलीत दिसून आली. राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचार रॅलीला सायंकाळी 4च्या सुमारास सुरुवात झाली. जणांसाठी राब राब राबतो, जागल्या बनून जागतो, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, सगळ्यांच्या मुखात एकनाथ, लोकनाथ, एकनाथ अशा गाण्यांनी संपूर्ण यात्रेतील वातावरण शिवसेनामय बनलं होतं. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन आपल्याकडे आल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी रामनगर ITI चौकापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली आणि सांगता कोपरीतील गांधीनगर शाखा इथे झाली. रॅलीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचा नातूही उपस्थित होता. तब्बल 40 नगर परिसरातून निघालेल्या या प्रचार रॅलीत माणसं जोडत गेली. प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणित केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह केला. प्रताप सरनाईक यांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून त्यांनी दिलेला सन्मान आनंदानं स्वीकारला. तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम धनुष्यबाण को ही मत देंगे. हा संवाद आहे घोडबंदर येथील एका ज्येष्ठ महिला आणि प्रताप सरनाईक यांच्यातील. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या प्रचारार्थ वाघबीळ नाका, डीमार्ट, हिल स्प्रिंग, हावरे सिटी, ओळा नाका, भाईंदरपाडा, गायमुख, मोघरपाडा, कोळीवाडा, राम मंदिर, ट्रॅफिक पार्क, न्यू होरायझन स्कूल, वाघबीळगाव, वसंत लीला, विजयनेक्स, विजय गार्डन, स्वस्तिक रेसिडेन्सी, आनंदनगर नाका, वाघबीळ नाका, कापूरबावडी, माजुडा गाव इत्यादी ठिकाणांहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही प्रचार रॅली ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून प्रताप सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पुष्पवृष्टी केली. प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या देखील काढल्या गेल्या होत्या. पक्षाचं चिन्ह रांगोळी म्हणून काढलं होतं. तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसता. आमच्या परिसराचा कायापालट तुम्हीच केलाय, त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत. विजय तुमचाच आहे असं म्हणत नागरिकांनी प्रताप सरनाईक यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सर्व समाजातील विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध, महिला या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सर्वांचं मिळणारं प्रेम आणि पाठिंबा पाहून समाधान वाटलं असा विश्वास यावेळेला प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. रविवारी ठाण्यात महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीची सुरुवात रायगड गल्ली येथील श्री गणेश मंदिरातील दर्शनानं झाली. विशेषतः रविवारची सुट्टी असल्यानं मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तसंच महिलांनी औक्षण करून आणि रस्त्यावर उतरून केळकर यांना पाठिंबा दिला. रॅलीमध्ये ठाण्यातील प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते, ज्यात खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेनेच्या रुचिता मोरे, महायुतीचे इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. रायगड गल्ली परिसरातून सुरू झालेली ही रॅली शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, हिलटॉप, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, आनंद सावली सोसायटी, पाचपाखडी परिसरातून मार्गक्रमण करत नामदेववाडी येथील गावदेवी मंदिरात पोहोचली. या ठिकाणी गावदेवीचं दर्शन घेत प्रचार अधिकाधिक ठिकाणी पोहोचावा यासाठी रॅलीतील प्रमुख आकर्षणमध्ये महिलांचा उत्साह. त्याने केळकरांना आश्वासन दिलं की प्रत्येक घरातून प्रचार केला जाईल. त्यासोबतच सोसायट्यांमधील रहिवाशांनी त्यांना ओवाळणी देत मतदानाचं वचन दिलं. या प्रचारामध्ये स्लम क्षेत्रातील महिलांनी विशेष सहभाग घेतला.
या रॅलीचा समारोप कचराळी तलावाजवळ झाला आणि ठिकठिकाणी केळकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. रॅलीत ठाण्यातील विविध ठिकाणी थांबून केळकरांनी मतदारांशी संवाद साधला आणि मतदारांनीही त्यांना वाढता पाठिंबा दर्शवला. तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम तुतारी ही बजाएंगे. हा संवाद आहे मुंब्रा कौसा येथील एक ज्येष्ठ महिला आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यातील. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपला प्रचारार्थ शंकर मंदिर, दरगाह, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाऊंड, पिंट्या कंपाऊंड, शबनम अपार्टमेंट, दारुल फलाह इत्यादी परिसरात पदयात्रा काढली होती. विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण, शाकीर शेख, साकीब दाते इत्यादी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा ज्या गल्लीत, ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून आव्हाड यांचं जोरदार स्वागत करण्यात येत होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अचानक नगर परिसरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे माईक हातात घेऊन आपलं निवडणूक चिन्ह सांगत असतानाच एक महिला त्यांच्या समोर आली. कशासाठी तुम्ही फिरताय? तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसता. आमच्या मुंब्रा कौसाचा कायापालट तुम्ही केलाय, त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत. विजय तुमचाच आहे, असं म्हणत नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान दुपारी 12 वाजता भर उन्हात ही पदयात्रा सुरू झाली होती. तरी विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध, महिला या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकीचं काम करण्यास नकार देणाऱ्या विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिले. निवडणुकीचं काम हे राष्ट्रीय कर्तव्य मानलं जातं. 5 वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 134 नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 6,955 मतदान केंद्र असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 7,717 मतदान केंद्राध्यक्ष, 7,917 मतदान अधिकारी आणि 15,434 इतर मतदान अधिकारी अशी एकूण 30,868 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिलं प्रशिक्षण पूर्ण झाले, परंतु अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचं निदर्शनास येत आहे. तसंच यासाठी अनेक जण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारसी घेऊन तसंच आजारपणाचा दाखला घेऊनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे. ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत त्यांच्याबाबत प्रशासनानं सहकार्याची भूमिका घेतली आहे. भाजपा हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करतोय. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. या द्वेषाचं राजकारण आता मुंब्र्यात आणलं जात आहे आणि त्या राजकारणाला काढायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असं प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंग यांनी केलंय. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंग यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या, त्यावेळेला ते बोलत होते. संजय सिंग पुढे म्हणाले की इथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपलं ठाम मत झालंय की त्यांचा विजय 1,00,000 मतांनीच होणार. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे आव्हाड हे दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते. आणि दुसरं कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवण्याचा भाजपा विरोधात लढतो त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहे, म्हणूनच मी इथे आलो आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधिमंत्री करतायत, पण JPC समोर हा विषय चर्चेला आला नाही. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पानं वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधान विरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आजची स्थिती अशी आहे की वतन की हालत सुनाएंगे तो पत्थर भी रोएंगे. हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करत आहे. माझं म्हणणं आहे की त्यांनी कधीतरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावं, असं आवाहन सिंग यांनी केलंय.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोपरी बसपाखडी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत ज्येष्ठ नागरिकांचीही उपस्थिती आणि संजय केळकर यांच्या प्रचारासाठी महिला उतरल्या रस्त्यावर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.